घरचा संपूर्ण उदरनिर्वाह ज्या वेळेला दुधाच्या व्यवसायावरती चालतो आणि दूध देणाऱ्या म्हशी एकाच दिवशी मृत्यू पावतात आणि नंतर शेतकरी उद्ध्वस्त होतोय आणि नुकसान भरपाई मिळावी अशी इच्छा आहे. मी शेतकऱ्याची बातचीत करणार आहे. कसं चालायचं संपूर्ण ह्याच्यावर परिवार तुमचा? माझं सगळं परिवार ह्याच्यावर होतं. मला नोकरी धंदा वगैरे काही नाही. मी पहिल्यापासून हाच धंदा करत आलो आणि पूर्ण कुटुंब माझं सगळं ह्याच्यावर आहे. मी कुठे शेती म्हणजे फक्त माझी शेती आणि माझा हा धंदा. 20-25 लिटर माझं दूध एका टायमाला जायचं. आता ह्या माझ्या म्हशी 3 म्हशी गाभण आहेत. ह्या 15 दिवसाच्या आतमध्ये विणाऱ्या होत्या. हे 5-5 लिटरच्या माझ्या म्हशी आहेत. त्या एका टायमाला 5 लिटर दूध देणाऱ्या माझी ती मुरा म्हैस आहे. त्याशिवाय ही सांगलीवाली आहे. म्हणजे माझ्या म्हशी हितल्या पण नव्हे आहेत. मी माझं पोट मारून 4 पैसे साठवून ह्या म्हशी आणलेल्या आहेत. आज रोजी माझ्या मुलाला मी माझ्या ह्याच्यातलं हे करून सगळं ह्या धंद्यासाठी मी आज संपलो पुरा. आता त्या साहेबांनी सांगितलं ना काय ते किती वर्ष मला ते बघतात म्हणून. गावातल्या कुठल्याही माणसाला विचार मी आज किती वर्ष धंदा करतो आणि एक माफी हा सगळा मला माझ्याकडे 4 पैसे नाहीत. हेच माझे पैसे, हेच माझे पैसे. मी आज त्यांना मला 4 पैसे नाही सुटताना मी आज त्यांना 20,000चं खाद्य घालतोय. मला जे मिळतात ते मी त्यांना घालतोय. पण मी असं नाही कधी म्हटलं त्यांना उपाशी ठेवून हे करा म्हणून आपण कायचं म्हणून. ही पोझिशन आहे. त्याच्यामुळे मला काय आहे ते तुम्ही या सगळ्यांच्या मदतीने मला सहकार्य करायचं सरकारने. हे सरकारने आता बघितलं पाहिजे की आता ही वायर आहे, ही बघा समोर जरा दाखवा. ही वायर आहे झाडांमधनं आलेली आहे. ती झाडगडी बघा मारलेली आहे. काय झाडांमधनं आलेली आहे ती. कसं काय कसं होणार ते? वायर त्याला तुटणारच. वादळ आला काही आला झाड पडलं तुटणारच आहे ती. त्या मुलांपेक्षा मी त्यांना सांभाळलेली आहे. माझ्या मुलांकडे लक्ष दिलं नाही असं मी त्यांच्याकडे लक्ष देत आलो. साधा डॉक्टर जरी त्यांना आजारी पडलं तरी डॉक्टर आले तरी मला कदम तुमच्या तब्येतीच्या बाहेर म्हशी आहे द्या आणि तुम्ही काय सांभाळताय. डॉक्टर सुद्धा माझ्याकडे आले कधी मध्ये. मी रात्री मी आजारी पडली तरी मी डॉक्टरला फोन करून तिला जे पाहिजे ते द्यायचे. अशी तर आहे. कुठले पण डॉक्टर, मराठी डॉक्टर, सावडेकर डॉक्टर, आपले हा इकडचे रेडी डॉक्टर, ते मला माझ्या पाठीवर हात मारायचे. कदम तुमच्या ताकदीच्या बाहेर ह्या म्हशी तुम्ही सांभाळताय. एवढं मी त्यांना खाद्य घालून आता माझ्या वाड्याकडे बघा त्यांच्यासाठी मी गवत पेंडा किती आणून ठेवलाय. मग तुम्ही इथं आल्यानंतर जेव्हा पाहिलं तेव्हा एका जागेवरती सगळ्या ह्या हो सगळ्या त्या म्हशी माझ्या अशा होत्या. एक म्हशीच्या पाठीमागनं सगळ्या म्हशी येणार. म्हैस माझी आडवी पडली ओरडली त्या तिकडच्या म्हशी सगळ्या धावत आल्या आणि धावत आल्या म्हणून एका म्हशीला जॉईन झाल्याबरोबर दुसरी आडवी पडली. दुसरी आडवी पडताना लगेच तिसरी आडवी पडली. तेव्हा माझ्या लक्षात आलं असं का होतं म्हणून. तेव्हा माझं या वायरीकडे लक्ष गेलं आणि मी इथे उभा. अशी तर आहे. म्हणजे एवढी मोठी घटना घडली समोर तुमच्या म्हशी मृत आहेत. एक जखमी आहे त्याच्यामध्ये. हो तरी सुद्धा लाईन चालूच होती. हो चालूच होती लाईन. आम्ही माझ्या चुलत्यांनी त्या आमच्या गावातल्या वायरमॅनला फोन करून सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की आम्ही दत्तवाडीत झाडी तोडीचं काम चालू आहे. पण एमर्जन्सीला त्यांनी सांगितलं अमुक अमुक मशीनला शॉक लागलाय. ते म्हणले आम्ही आता लगेच येऊ शकत नाही. मामा सगळं तुमचं घर सगळं ह्या रोजगारावर चालायचं. हो. किती माणसं आहेत घरामध्ये? कोण काय? घरात आम्ही 4 माणसं. मी, माझा मुलगा, माझी सून आणि आम्ही दोघं. त्याच्यावर आम्ही सगळं होतं. 9-10 लाखापर्यंत नुकसान झालेली आहे आता आमची. त्याच्यावर या सरकारने आता काहीतरी करावं. सरकारने याच्यावर आता काहीतरी करावं एवढीच अपेक्षा. ती म्हैस बघा पायान लूल झाली. तिचा काही उपयोग नाही आहे. असं आहे ते. तेव्हा सरकारने काय ते या गोष्टीचा हे करून हे करायचं. आता तुमच्या समोरच्या गोष्टी आहेत सगळ्या.
आणि माझं ह्याच्यावरच आहे सगळं. बरं, आता ताज्या विणाऱ्या म्हशी आता यायला झालेल्या, बाकी मला काय वाटलं नसतं, पण आता माझं तोंडात आलेलं. मला सांगा तुम्ही, मी आज त्यांना लहानाची मोठी करून मला त्या दुधाला आलेल्या म्हशी, हो 4 वर्षे त्यांना मी आंबवण पाणी घालून त्यांना लहानाची मोठी करून तेव्हा त्या माझ्या हाताला लागल्या होत्या. आणि आता हे असं झालं. तेवढ्या सावडचं हे जर आले असते आणि इथली ही बंद केल्याने असती तर एका दुसरी म्हैस आणखीन माझी वाचली असती. मग ह्या वायरमॅनचा उपयोग काय? गावात इमर्जन्सीला जर वायरमॅन येऊ शकत नाही तर त्या वायरमॅनचा उपयोग काय हे सांगा. कशासाठी गावाचा वायरमॅन ठेवलेले आहेत? हा, म्हणजे ह्यांचं दुर्लक्ष आहे सगळं. हे आता तुम्ही झाडी बघताय ना सगळं काय आहे ते. जर माझ्या चुलत्यांनी फोन केल्याबरोबर ताबडतोब त्यांनी सांगितलं नाही, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं नाही की मग आमच्या मिरजोळीत काम चालू आहे म्हणून. हो, ते काम अधिक आहे की तुम्हाला हे काम अधिक आहे? मला सांगा. म्हणजे हे वायरमॅन किती हलवेपणा आहे मला तुम्ही सांगा. ते जर तेवढ्या 10 मिनिटात येतो, गुरं बोंबटत होती, आजूबाजूच्या लोकांना विचारा, ऐकून लोकांना वाईट वाटत होतं. मग अशा लोकांचा उपयोग काय मला सांगा गावात ठेवून? जाऊ ना त्यांना घाटावर, बदल्या करा म्हणा त्यांच्या. कशाला पाहिजे गावात? गावात जर वेळच्या वेळी कामं होत नसतील तर वायरमॅन गावात करायचे आहेत काय? त्यांच्या जागेवर दुसरं येऊ द्या इमानदारी. ह्याच्यापूर्वी तो सुर्वे पाटील सगळे काम करत होते, त्यांचं कधी तक्रार नव्हती. साधा बैल गेला तरी ते फेरी मारून स्वतः आणून बैल लावायचे. मग हे असं हे का करतात असं? हा, आज रोजी माझं त्यांनी त्या वायरमॅननीच नुकसान केलेलं आहे खरं म्हणजे. दुसऱ्या मिनिटाला तो गाडी घेऊन येत होता तर ह्या 4 म्हशी माझ्या वाटल्या असत्या. आज माझ्या सगळं एवढं सोन्यासारखं मी राखलेले. ह्या गायला म्हशीला मी लहानाची मोठी करून पोरासारखी तिला सांभाळलेले. माझ्या आवाजाला ती म्हैस बाहेर पडायची. विकायला दिली तरी ती कोणाकडे जायची नाही. अशी लहानपणापासून ती आहे तशीच. मला लोक विचारतात कदम मला ही म्हैस द्या, म्हटलं नाही बाबा, अशी करायची. आता ती मुरा म्हशीची मर्यादी बघा केवढी केली ती. तिची मान खाली गेली. मी तुम्हाला बघून ते वाटलं असतं खोटं बोलते की खरं बोलते ते. हा, गेल्या वर्षी त्या म्हशीला मी 80,000 रुपये मोजून आणली. किती? 80,000 रुपये तिला. मला तुम्ही सांगा, माझ्या काय पैसे नाहीत पण मी आपलं हे करू माझ्या धंद्यासाठी. वर्षाचे 12 महिने माझे कायमचे. माझे 10 जण ब्राह्मण आहेत उकाडे, विचारा त्यांना. भागवत डॉक्टर हे सगळे माझ्याशिवाय दूध घेत नाहीत, मोठमोठे ब्राह्मण आहेत. तेव्हा जास्त करून ह्या वायरमॅनची चुकी आहे, मला एवढंच म्हणायचं आहे. ते दुसऱ्या मिनिटाला जर इथं आले असते तर माझ्या ह्या बाकीच्या म्हशी वाटल्या असत्या, किंवा त्यांनी माझ्या चुलत्यांना जरी परवानगी दिली असती बा इथलं बटन बंद करा म्हणून, तरी पण त्या वाचल्या असत्या. शेतकऱ्याचा संपूर्ण परिवार जो आहे, उदरनिर्वाहाचं साधन आहे, हे एकमेव साधन म्हशी होत्या. मात्र त्या मृत झाल्या आहेत आणि या सगळ्याला इथं असणारा जो विभाग आहे, महावितरणाचा विभाग, हा जबाबदार असल्याचं इथं शेतकरी सांगतात. प्रचंड वेदनादायी दुःख हे त्यांच्यावरती कोसळलेलं आहे. मदतीची अपेक्षा ते करतायत, सरकारजवळ मागणी करतायत की आम्हाला मदत मिळाली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट शरणसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.